करता विचारीजींचा त्यांना ते बोलताना फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ त्यांनी तो टाकला होता, परंतु त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झालेली आहे, म्हणून त्या इसमाला तो व्हिडिओ त्वरित डिलीट करण्याचे आदेश. आता हे आदेश कुणी दिले, का दिले, कशासाठी दिले ह्याची शहानिशा करण्याची आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांना तो ओरिजिनल व्हिडिओ सुद्धा आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आम्ही त्वरित ह्याची शहानिशा करून गुन्हा नोंद करण्याची, जर त्याच्या सत्यता आढळली तर 100% गुन्हा हा नौपाड़ा पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी नोंदवून घेणार आहे. नितिन जी, आप नौपाड़ा पुलिस स्टेशन में आए, क्या कुछ पूरा मुद्दा है, बताइए. विचारे साहब ने जो कल हमारे टेम्बिना का जो एक आस्थे का विषय है, दिगे साहब ने अपने सामाजिक कार्य की शुरुआत जो जगह पे से की थी, मैं तो बोलूँगा कि दिगे साहब ने ही नहीं, विचारे साहब ने भी जिस जगह से अपने राजकीय कार्यकर्ता की शुरुआत की थी, वो जगह एक बहुत ही खाने का दिलों के करीब है और वो जगह के लिए बहुत ही अश्लील टिप्पणी उन्होंने की है. उसके लिए त्वरित गुना नोंद करना चाहिए, ये मांगने के लिए हमने युवा सेना के यहाँ से आज पुलिस स्टेशन में निवेदन दिया है. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आहे तो नक्की तो पण बघायचा आहे. दुसरी गोष्ट काय मागणी केली आहे पोलिसांकडे आणि त्यांनी पोलिसांनी काय उत्तर दिलेलं आहे, काय समजलं. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी ज्या ठिकाणावरून आपल्या समाजकारणाची सुरुवात केली, ज्या ठिकाणावरून एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक ज्या दिगे साहेबांनी बनवलं, ज्या टेंबिनाक्याच्या गल्लीमध्ये दहीहंडी उत्सव जो साजरा होत होता तो साता समुद्रा पलीकडे नेण्याची आणि दहीहंडी उत्सवाची कीर्ती, आपल्या मराठी उत्सवाची कीर्ती आणि टेंबिनाक्याची कीर्ती ही साता समुद्रापर्यंत नेण्याचं काम ज्या दिगे साहेबांनी केलं, अशा टेंबिनाक्याला खासदार राजन विचारे यांनी अत्यंत अश्लील भाषेमध्ये टीका टिप्पणी केलेली आहे. त्या जागेसाठी तुम्हाला माहिती आहे, टेंबिनाका हा अत्यंत आस्थेचा, निष्ठेचा आणि आदरतेचा विषय आज प्रत्येक ठाणेकरांसाठी आहे. प्रत्येक आज ठाण्यामध्ये जेही राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यांचं करिअर आज टेंबिनाक्यावर त्यांच्या कार्यामुळे घडलेलं आहे. तुम्ही बघताय की राजन विचारे हे जेव्हा 2019 मध्ये निवडून आले होते, त्याच राजन विचारेंना आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन टेंबिनाक्या इथे नाचलो होतो, परंतु त्यांच्या ह्या अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणीमुळे त्यांच्या मनामध्ये टेंबिनाक्याविषयी काय आता आतुरता राहिलेली आहे, काय अस्मिता राहिलेली आहे, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही 2019ला त्याच टेंबिनाक्यावर जल्लोष आमच्या कार्यकर्त्यांनी केला होता. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 30 टेंबिनाक्याची गल्ली तुम्हाला तुमची जागा ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवण्यात येणार आहे. टेंबिनाका हा आमचा आस्थेचा आणि निष्ठेचा विषय आहे. आम्ही पोलिसांना मागणी केलेली आहे की त्वरित ह्याच्यावर आम्ही व्हिडिओ सुद्धा ज्या व्हिडिओमध्ये विचारे साहेब हे बोलत आहेत की बाबा आता मला ती शब्द उच्चारायला सुद्धा लाज वाटते, परंतु तेही शब्दप्रयोग आम्ही पोलिसांना दाखवलेले आहेत ते व्हिडिओ. आणि विचारे साहेबांनी जर ह्या गोष्टीची माफी त्वरित मागितली नाही तर एक तीव्र आंदोलन युवा सेनेतर्फे टेंबिनाक्यावर आम्ही छेडणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. हिंदी में बताइए. नक्कीच आता ही पुढची भूमिका युवकांची ही पोलिसांच्या ह्याच्यावर असणार आहे. पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही त्वरित ह्याची दखल घेऊन उद्या जर ती व्हिडिओ खरंच योग्य असेल तर आम्ही त्वरित गुन्हा नोंद करणार आहोत. जर त्यांनी कुठलीही दिरंगाई ह्या गुन्हा नोंद करण्यामध्ये केली तर एक तीव्र आंदोलन टेंबिनाक्यामध्येच आम्ही युवा सैनिकांतर्फे करणार आहोत. आपने निवेदन किया है, पुलिस ने क्या किया है आपको? है कि जो 2 दिन में अभी दहीहंडी बड़ा उत्सव होने वाला है, जिसकी शुरुआत असं वाटतं उद्याचाच दिवस आहे, कारण परवा
प्रसिद्ध उत्सव आहे, ज्या दहीहंडीला संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगभर प्रसिद्ध केलं. या टेंबी नाक्यापासूनची जी दहीहंडी होती, मला असं वाटतं एकेकाळी यांनी तिकडचे पताके बांधण्याचे काम केले असतील. इथपासून राजकारणाची जी सुरुवात करून आपण ज्या ठिकाणी सुरुवात करतो ती मंदिर असतं आपल्यासाठी, आणि या मंदिराला ज्या पद्धतीने त्यांनी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलंय हे अतिशय निंदनीय आहे, आणि या सर्वांचा निषेध करायला आम्ही हे सर्व युवासेना युवा सैनिक जमलो आहोत. साहेबांचा अमर रहे, अमर रहे, विजय साहेब अमर रहे. दाखल झालेल्या मुलाला पाहायला मिळते.